हा, तर लास्ट टाइम आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आणि त्याच्यामधला पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला बघितलेला होता. ओके, तर सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला म्हणजे पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय येतोय, एक्स डी डिवायडेड बाय डी. ओके, स्मॉल एक्स डी डिवायडेड बाय डी. वन्स अगेन या टर्म्स व्यवस्थित लक्षात राहिल्या पाहिजेत. एक्स म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द सीबीबी, स्मॉल डी म्हणजे सेपरेशन बिटवीन टू सोर्सेस, अँड कॅपिटल डी म्हणजे स्क्रीनचं सोर्सेस पासूनचं डिस्टन्स. ओके, आता ब्राईट बँड कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स फॉर्म व्हायचा असेल तर हे अगोदर पाठ पाहिजे की पाथ डिफरन्स एन लॅम्बडाच लागतो. लक्षात घ्या, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी हे एन लॅम्बडा लागतं. सो डेल्टा एक्स इज इक्वल टू एन लॅम्बडा. डेल्टा एक्सचा फॉर्म्युला एक्स डी बाय डी दॅट इज इक्वल टू एन लॅम्बडा, अँड देअरफॉर डिस्टन्स ऑफ एनथ ब्राईट बँड येणार आहे एन लॅम्बडा डी बाय डी. ओके, सो डिस्टन्स ऑफ एनथ ब्राईट बँड एन लॅम्बडा डी बाय डी, अँड डिस्टन्स ऑफ एन प्लस वनथ ब्राईट बँड येणार आहे डिस्टन्स ऑफ एन प्लस वनथ ब्राईट बँड येणार आहे एन प्लस वन लॅम्बडा डी बाय डी. ओके, आणि त्याच्यावरून आपण काय केलेलं आहे, फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला मिळवलेला आहे. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला कसा येणार आहे, डिस्टन्स ऑफ एन प्लस वनथ ब्राईट बँड मायनस डिस्टन्स ऑफ एनथ ब्राईट बँड. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10th ब्राईट बँड आणि 9th ब्राईट बँड यांच्यामधलं जे सेपरेशन असणार, सो फॉर एक्झाम्पल ब्राईट बँड म्हणजे फ्रिंज विड्थ जर काढायचं असेल तर दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं डिस्टन्स काढावं लागेल आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10th ब्राईट बँड आणि 9th ब्राईट बँड, किंवा 15th अँड 14th, 13th अँड 12th अँड सो ऑन, या दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं डिस्टन्स काढावं लागेल. आता डिस्टन्स ऑफ एन प्लस वनथ ब्राईट बँड काय येणार, एन प्लस वन लॅम्बडा डी बाय डी. डिस्टन्स ऑफ एनथ ब्राईट बँड काय येणार, एन लॅम्बडा डी बाय डी. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येतं, फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला लॅम्बडा डी बाय डी येतो. हा पाठ करावा लागेल फॉर्म्युला. Fringe width or bandwidth is given by formula lambda d by d. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, कॅपिटल डी म्हणजे सोर्सेस आणि स्क्रीन मधलं सेपरेशन, आणि स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. लॅम्बडाचा फॉर्म्युला काय येणार आहे, एक्स टी बाय डी. त्याच पद्धतीने डार्क बँड म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला पाथ रेफरन्सची कंडिशन काय आहे, 2n-1/2 लॅम्बडा. आणि वायडीएससी मध्ये पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, YDSC मध्ये दॅट इज एक्स टी बाय डी. बरोबर ना. आणि हे जर याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढली, एक्स म्हणजे डिस्टन्स ऑफ यंथ डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. So for destructive interference, delta x is equal to 2n-1/2 lambda, that is equal to xt by d. So याच्यावरून x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, that is distance of nth dark band, त्याला xn डॅश आपण म्हणू शकतो. d by d LHS ला घेतलं तर काय होणार आहे, 2n-1/2 lambda d by d येणार आहे. So this is distance of nth dark band. Similarly distance of n plus 1th dark band किती येणार आहे, तर n च्या ठिकाणी n plus 1 ठेवावं लागेल. n च्या ठिकाणी n plus 1 ठेवलं तर इथे होणार 2n plus 1/2 लॅम्बडा डी बाय डी. हे प्लेस करून तुम्ही बघा, n च्या ठिकाणी n plus 1 ठेवलं तर हे 2n plus 1 divided by 2 लॅम्बडा डी बाय डी येणार. and therefore once again fringe width is separation between two adjacent dark bands. म्हणजे याचं पुन्हा एकदा आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. that is xn plus 1 dash minus xn dash that is equal to lambda d by d. लॅम्बडा डी बाय 2d जर कॉमन काढलं, लॅम्बडा डी बाय 2d जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार 2n plus 1 minus 2n minus 1. and therefore fringe width once again, आता 2n plus 1 minus 2n plus 1 म्हणजे ब्रॅकेटमध्ये 2 येणार आहे, आणि 2 कॅन्सल, and therefore once again same formula we get, that is fringe width is equal to lambda d by d. So this is the formula for fringe width or bandwidth.
आता या डेरिव्हेशन मध्ये जे आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युले स्टडी केलेले आहेत ते फॉर्म्युले पुन्हा एकदा रिवाइज करूया, कारण हे सगळे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. ओके, इन YDSE यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सगळ्यात अगोदर आपण फॉर्म्युला बघितला पाथ डिफरन्सचा. पाथ डिफरन्स विच इज डिनोटेड बाय डेल्टा एक्स. एक्स स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. आता हे स्मॉल डी बाय कॅपिटल डी काय येतं, साइन थिटा पण येऊ शकतं. ओके, सो एक्स इंटू सॉरी एक्स बाय डी म्हणजे काय येतं, साइन थिटा येतं. म्हणजे पाथ डिफरन्सचा दुसरा एक फॉर्म्युला येतो डी साइन थिटा. हा देखील फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, कारण डायग्राम मध्ये बघा हे डिस्टन्स एक्स आहे, हे डिस्टन्स डी आहे. म्हणजे दोन सोर्सेसच्या सेंटर पासून त्या पी पॉइंटला जॉईन केलं आणि हा अँगल जर काय असेल, थिटा असेल. थिटा म्हणजे काय झालं, अँग्युलर पोझिशन झाले. लक्षात घ्या, थिटा म्हणजे काय, अँग्युलर पोझिशन ऑफ दॅट पॉइंट पी. लक्षात येते का? हा थिटा म्हणजे थिटाच्या स्वरूपात देखील काही वेळेला आपल्याला पाथ डिफरन्स लागतो. म्हणजे पी पॉइंटचं सीबीबी पासून लिनियर डिस्टन्स दिलेलं नसतं, तर पी पॉइंट हा सीबीबी पासून 30 डिग्रीला आहे, 60 डिग्रीला आहे असं दिलेलं असतं. 30 डिग्री 60 डिग्री म्हणजे काय, हा इथला अँगल. लक्षात घ्या, हे लक्षात आलं पाहिजे. आता इथं टॅन थिटा काय येणार आहे, एक्स डिवायडेड बाय कॅपिटल डी. हा राईट अँगल ट्रायंगल जर कन्सिडर केला तर दिसते ना, या ट्रायंगल मध्ये टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. आणि थिटा जनरली एवढा स्मॉल असतो की टॅन थिटा इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो, साइन थिटा घेऊ शकतो. अँड देअरफॉर एक्स बाय कॅपिटल डी म्हणजे साइन थिटा येतं. अँड देअरफॉर हे काय येणार आहे, डी साइन थिटा. हा देखील एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, डी साइन थिटा. सो सगळ्यात पहिला महत्वाचा फॉर्म्युला जो तुम्हाला पाठच करावा लागेल YDSE मध्ये, पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला असतो स्मॉल एक्स स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी, डी साइन थिटा. पुन्हा एकदा एक्स, एक्स म्हणजे काय आहे बघा, पुन्हा रिपीट का करतोय, कारण ह्या टर्म्स नंतर लक्षात राहत नाहीत. सेंट्रल ब्राईट बँड पासून त्या पी पॉइंटचं डिस्टन्स, जिथं बीबी किंवा डीबी काहीही फॉर्म होऊ शकतं. किती पाथ डिफरन्स तयार होणार त्याच्यावर डिपेंड असणार आहे. एक्स म्हणजे सीबीबी पासूनचं डिस्टन्स आहे, हे लक्षात ठेवा. आणि थिटा म्हणजे काय, पी पॉइंटची अँग्युलर पोझिशन फ्रॉम सीबीबी. सीबीबी पासून पी किती एक्सला आहे किंवा किती थिटाला आहे असं क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. ठीक आहे, एक्स डी बाय डी किंवा डी साइन थिटा. याच्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला मिळालेला होता डिस्टन्स ऑफ यंथ ब्राईट बँड. कुठून, पुन्हा एकदा फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड, फ्रॉम सीबीबी. म्हणजे स्क्रीनच्या सेंटर पासून यंथ ब्राईट बँड किती डिस्टन्सला तयार होईल, डिस्टन्स ऑफ यंथ ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. याला एक्सएन आपण डिनोट करतो, अँड दॅट इज एन लॅमडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. एन लॅमडा डी बाय डी. ओके, स्मॉल एन, लॅमडा म्हणजे वेव्हलेंथ, डी म्हणजे पुन्हा एकदा सोर्सेस आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स, डिवायडेड बाय डी म्हणजे सेपरेशन बिटवीन टू सोर्सेस. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ यंथ डार्क बँड किती असतं, यंथ डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. सीबीबी पासून 5वा डार्क बँड, 6वा डार्क बँड किती डिस्टन्सला असेल असे पण क्वेश्चन असतात. तर त्याला एक्सएन डॅश म्हणायचं, आणि त्याचा फॉर्म्युला असतो 2n-1/2 लॅमडा डी बाय डी. हे फॉर्म्युले पाठच करावे लागतील तुम्हाला. ही रिपीट करा, एवढे वेळा रिपीट करा की हे अजिबात विसरलं नसलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला बघितला, फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ. फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ कॅपिटल एक्स ने डिनोट करतो आपण, त्याचा फॉर्म्युला असतो लॅमडा डी बाय डी. म्हणजे सगळीकडे इथे लॅमडा डी बाय डी, लॅमडा डी बाय डी, लॅमडा डी बाय डी रिपीट होत आहे. म्हणजे इथं असं पण होऊ शकतं की डिस्टन्स ऑफ यंथ ब्राईट बँड किती होणार आहे, एन टाइम्स फ्रिंज विड्थ होऊ शकतं, एन टाइम्स एक्स होऊ शकतं. आणि डिस्टन्स ऑफ यंथ डार्क बँड 2n-1/2 टाइम्स फ्रिंज विड्थ, कारण लॅमडा डी बाय डी म्हणजे फ्रिंज विड्थ आहे. हे पण थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर या पद्धतीने हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले YDSE मधले आहेत. ओके, एवढे फॉर्म्युले व्यवस्थित प्रिपेअर केला तर YDSE मधले मोस्टली सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होतात.
यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मधले. आता याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी थोड्याशा डिस्कस करूया. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे फ्रिंज विड्थ जी आहे ती कशावर डिपेंड असते. फ्रिंज विड्थ डिपेंड्स ऑन, बघा फ्रिंज विड्थ कशावर डिपेंड असते ते आपल्याला बघायचं आहे. फ्रिंज विड्थ डिपेंड्स ऑन, fringe width depends on, first thing is that wavelength, that is lambda. म्हणजे जेवढी वेव्हलेंथ जास्त तेवढी फ्रिंज विड्थ काय असणार आहे, किंवा बँड विड्थ म्हणजे दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं सेपरेशन काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये क्वेश्चन विचारला की व्हायलेट आणि रेड, सुरुवातीला व्हायलेट लाईट वापरली YDSA मध्ये आणि नंतर रेड लाईट वापरली, तर फ्रिंज विड्थ कुठल्या केसमध्ये जास्त येणार आहे. याचा आन्सर काय येणार, fringe width for the red color will be more than fringe width for the violet color. कारण रेडची वेव्हलेंथ काय असते, जास्त असते. सेकंड, fringe width depends upon the distance of screen from sources, याच्यावर देखील डिपेंड आहे. त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल डी असं म्हणतो. म्हणजे जेवढं डी जास्त तेवढं काय होणार आहे, फ्रिंज विड्थ जास्त येणार आहे. कॅपिटल डी जेवढं जास्त, आणि म्हणून ते YDSC म्हणजे स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होण्यासाठी नेसेसरी कंडिशन्स काय, तर त्याच्यामध्ये एक कंडिशन काय होती, स्क्रीन जी आहे ती सोर्सेस पासून लांब असली पाहिजे, दूर अंतरावर असली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे डिस्टन्स बिटवीन कोहेरंट सोर्सेस, डिस्टन्स बिटवीन कोहेरंट सोर्सेस. ओके, दॅट इज स्मॉल डी. आणि कसं आहे, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्मॉल डी आहे. इथं कॅपिटल एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल डी आहे. म्हणजे दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स जेवढं आपण कमी करणार, जेवढं स्मॉल डी आपण कमी करणार, तेवढं एक्स काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून आणखी एक तिथं कंडिशन आहे बघा, टू सोर्सेस शुड बी क्लोज टू इच अदर. दोन सोर्सेस जेवढे एकमेकांच्या क्लोज येतील तेवढे ब्राईट बँड डार्क बँड आपल्याला सेपरेट दिसतील आणि क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळेल. ओके, सो इन दिस वे फ्रिंज विड्थ डिपेंड्स ऑन ओनली दीज 3 पॅरामीटर्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो, फ्रिंज विड्थ इज इंडिपेंडेंट ऑफ ऑर्डर ऑफ फ्रिंज. इट इज independent of order of fringe. ऑर्डर ऑफ फ्रिंज म्हणजे काय, म्हणजे पाचव्या फ्रिंजला, पाचव्या बँडला फ्रिंज विड्थ किती, 10व्या बँडला फ्रिंज विड्थ किती, तर ती दोन्हीला सेमच असणार आहे. ओके, ऑर्डर ऑफ फ्रिंज म्हणजे नंबर ऑफ फ्रिंज, म्हणजे कितवाही ब्राईट बँड किंवा डार्क बँड जरी असला तरी फ्रिंज विड्थ मात्र काय असते, तेवढीच असते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, समजा YDSCचं एक्सपेरिमेंट आपण काय केला, वॉटरमध्ये परफॉर्म केला किंवा एखाद्या लिक्विडमध्ये परफॉर्म केला. सुरुवातीला एअरमध्ये परफॉर्म केला आणि नंतर वॉटर किंवा लिक्विडमध्ये परफॉर्म केला, तर फ्रिंज विड्थ काय होईल, असा क्वेश्चन आहे. व्हेन YDSC is immersed or performed in liquid, then fringe width will be, fringe width काय होणार, increases, decreases, remains same. ओके, नन ऑफ दिस. काय आन्सर येऊ शकेल, सुरुवातीला एअर मध्ये परफॉर्म करायचा, फ्रिंज विड्थ मेजर करायची आणि नंतर तोच सेटअप घेऊन तो वॉटर मध्ये किंवा एखाद्या डेन्सर मीडियम मध्ये परफॉर्म केला, लिक्विड मध्ये परफॉर्म केला, तर फ्रिंज विड्थ काय होणार, एक्स विल डिक्रीज, फ्रिंज विड्थ डिक्रीजेस. आणि याचं रिझन काय आहे,
बिकॉज एअर मध्ये लाईटची वेव्हलेंथ काय असते, जास्त असते, आणि लिक्विड मध्ये वेव्हलेंथ काय होते, कमी होते. ओके, सो न्यू फ्रिंज विड्थ एक्स डॅश इज इक्वल टू काय होणार, एक्स बाय म्यू येणार डायरेक्टली. म्यू म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एक्स डिवायडेड बाय आर आय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे एअर मध्ये फ्रिंज विड्थ एक्स असेल आणि तोच एक्सपेरिमेंट आपण काय केला आता, म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या मीडियम मध्ये परफॉर्म केला, तर काय होणार आहे, नवीन फ्रिंज विड्थ एक्स बाय म्यू येणार आहे, न्यू फ्रिंज विड्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा YDSC परफॉर्म केला बाय युझिंग इलेक्ट्रॉन वेव्ह. ओके, म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे, इंटरफिरन्स एक्सपेरिमेंट जो आहे, तो कशाच्या साईने, इलेक्ट्रॉन वेव्हच्या साईने सपोज परफॉर्म केला, बिकॉज इलेक्ट्रॉन इज ऑल्सो वेव्ह. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेव्हलेंथ ऑफ म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन जर वाढवली तर फ्रिंज विड्थ काय होईल, असा क्वेश्चन आहे. बघा, इफ YDSC is performed using इलेक्ट्रॉन वेव्हच्या साईन YDSC आपण परफॉर्म केला. ठीक आहे. अँड if velocity of while performing experiment velocity of electron is increased, velocity of electron is increased, velocity of electron increase केलं. ठीक आहे. तर तिथं फ्रिंज विड्थ काय होणार, देन न्यू फ्रिंज विड्थ तर त्याच्यासाठी तुम्हाला ड्युअल नेचर ऑफ मॅटर नावाचा जो टॉपिक आहे तो माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये वेव्हलेंथ ऑफ मॅटर वेव्ह किंवा वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन वेव्हचा फॉर्म्युला असतो h/mv. बरोबर. इफ लॅम्बडा इज इक्वल टू h/mv, देन आता बघा, लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी असणार. मग इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी जर वाढवली तर वेव्हलेंथ काय होणार, कमी होणार. इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी वाढवली तर इलेक्ट्रॉन वेव्हची काय होणार आहे, इलेक्ट्रॉन वेव्हची वेव्हलेंथ कमी होणार. आणि वेव्हलेंथ कमी झाली तर फ्रिंज विड्थ काय होणार, मग वेव्हलेंथ कमी झाली तर फ्रिंज विड्थ कमी होणार आहे. ओके, सो व्हेन व्हेलॉसिटी इन्क्रीजेस wavelength decreases. Okay, and therefore fringe width decreases. त्याच्यानंतर नेक्स्ट, समजा असं सांगितलं की सुरुवातीला YDSC बाय युझिंग λ1 परफॉर्म केला, म्हणजे सुरुवातीला फर्स्ट टाइम काय केलेलं आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट परफॉर्म केला अँड बाय युझिंग यंग्स डबल मतलब बाय युझिंग λ1 वेव्हलेंथ केला. आणि त्याच्यानंतर वेव्हलेंथ λ2 केली. आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की n1th ब्राईट बँड ऑफ λ1 मॅचेस विथ n2 ब्राईट बँड ऑफ λ2. देन λ1 λ2 मध्ये रिलेशन काय येणार, बघा, YDSC is performed with टू वेव्हलेंथ्स, म्हणजे सेपरेटली, म्हणजे एकदा λ1 आणि एकदा λ2 ने, एकदम दोन्ही वेव्हलेंथ वापरायची नाही. YDSC is performed with टू wavelengths λ1 and λ2. YDSC is performed with two wavelengths λ1 and λ2. Okay, and it is found that n1th BB, n1th bright band of λ1
matches with n-tooth ब्राईट बँड ऑफ लॅम्बडा 2. म्हणजे हे मॅच होते कसं करणार आहे, तर सुरुवातीला हे बघा, समोर स्क्रीन आहे. ओके, S1 S2 हे दोन सोर्सेस आहेत. सुरुवातीला लॅम्बडा 1 वापरायचं, लॅम्बडा 1 वेव्हलेंथ. लॅम्बडा 1 वापरल्यानंतर सपोज इथं काय झालं, n1th बीबी ऑफ लॅम्बडा 1 तयार झाला. n1th बीबी ऑफ लॅम्बडा 1 तयार झाला. ठीक आहे, कुठल्या एका पी पॉइंटला, स्क्रीनवरच्या एका सर्टन पॉइंटला n1th बीबी ऑफ लॅम्बडा 1 तयार झाला. त्याच्यानंतर लॅम्बडा 1 काढून टाकलं आणि लॅम्बडा 2 वापरला. त्याच पी पॉइंटला काय होतंय, n-tooth ब्राईट बँड ऑफ लॅम्बडा 2 तयार झालेलं दिसतंय. कारण वेव्हलेंथ चेंज झाली तर काय होणार आहे, फ्रिंज विड्थ चेंज होणार आणि त्याच पॉइंटला पहिल्याचा ब्राईट बँड वेगळा असणार आणि दुसऱ्याचा ब्राईट बँड वेगळा असणार आहे. म्हणजे पहिल्याचा कदाचित 4था असेल, दुसऱ्याचा कदाचित 7वा असेल. इट डिपेंड्स ऑन द वेव्हलेंथ. म्हणजे क्वेश्चन मध्ये अशी जर इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर कसं सॉल्व्ह करायचं. ओके, तर याच्यामध्ये लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 विचारलं जातं. देन लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 किती असेल, क्वेश्चन मार्क. रेशो ऑफ वेव्हलेंथ, किंवा एक वेव्हलेंथ दिलेली असते आणि दुसरी वेव्हलेंथ विचारलेली असते. म्हणजे असं दिलं असतं की इट इज फाउंड दॅट फिफ्थ ब्राईट बँड ऑफ 6000 अँगस्ट्रॉम मॅचेस विथ फोर्थ ब्राईट बँड ऑफ अनदर वेव्हलेंथ. देन व्हॉट इज दॅट अनदर वेव्हलेंथ. तर त्याच्यासाठी लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 तुम्हाला काढता आला पाहिजे. आता n1th बीबी ऑफ लॅम्बडा 1 चं डिस्टन्स काय येणार बघा. n1th बीबी ऑफ लॅम्बडा 1 म्हणजे n1 लॅम्बडा 1 d डिवायडेड बाय d येणार आहे. त्याच्यासाठी तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. सीबीबी पासून n1th बीबी कितीला असणार आहे, n1 लॅम्बडा 1 d डिवायडेड बाय d. आणि तिथंच काय तयार होतंय, n-tooth बीबी ऑफ लॅम्बडा 2 म्हणजे ते डिस्टन्स देखील तेवढंच असणार आहे, n2 लॅम्बडा 2 d डिवायडेड बाय d. म्हणजे इथं चेंज काय होणार आहे, n1 n2 चेंज होणार, लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 चेंज होणार. बाकी स्मॉल d सेपरेशन बिटवीन टू सोर्सेस तर इथं चेंज करत नाहीये, किंवा स्क्रीन आणि सोर्सेस मधला डिस्टन्स आपण चेंज करत नाहीये इथं. त्याच्यामुळे इथं इक्वेशन येणार n1 लॅम्बडा 1 इज इक्वल टू n2 लॅम्बडा 2. देअरफॉर लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 येणार आहे n2 बाय n1. And by using this formula we can find out ratio or another wavelength. म्हणजे फर्स्ट वेव्हलेंथ दिलेली असेल तर सेकंड वेव्हलेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. किंवा याच्यामध्ये असं पण होऊ शकतं की YDS is performed with two different wavelengths separately and n1th bright band of lambda 1. समजा असं दिलं, if n1th BB bright band of lambda 1 matches with n-tooth dB dark band of lambda 2, then n1th BB of lambda 1 matches with n-tooth dark band of lambda 2. तर आता n1th BB of lambda 1 चं डिस्टन्स काय येणार, n1 लॅम्बडा 1 d डिवायडेड बाय d येणार, बरोबर. अँड सिमिलरली n-tooth डार्क बँड ऑफ लॅम्बडा 2 म्हणजे त्याच्यासाठी तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. 2n2 minus 1 that is 2n minus 1 divided by 2 असतं ना, that is 2n2 minus 1 divided by 2 लॅम्बडा 2 d divided by d येणार आहे. पुन्हा एकदा d d कॅन्सल होणार आहे आणि फॉर्म्युला राहणार n1 लॅम्बडा 1 इज इक्वल टू 2n2 minus 1 by 2 लॅम्बडा 2. ओके, तर हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 काय येणार, 2n2 minus 1 divided by 2n1. ओके, here लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 चा फॉर्म्युला आता येणार 2n2 minus 1 divided by 2n1. समजा याच्यामध्ये परत असं दिलं, YDS is performed by two different wavelengths separately and it is found that n1th dark band of lambda 1 matches with n-tooth dark band of lambda 2. Then lambda 1 by lambda 2 किती येणार आहे.
आता पुन्हा एकदा बघा, डार्क बँडचं डिस्टन्स काय असतं, 2n-1 असतं ना. सो 2n1-1 डिवायडेड बाय 2 λ1d डिवायडेड बाय d येणार आहे, इज इक्वल टू 2n2-1 डिवायडेड बाय 2 λ2d डिवायडेड बाय d येणार आहे. ओके. and therefore λ1 by λ2 is equal to, याच्यामध्ये सिमिलर टर्म सगळ्या कॅन्सल होतील, 2n1-1 डिवायडेड बाय 2n2-1. ओके. सो λ1 by λ2 या पद्धतीने येणार आहे. असे भरपूर प्रॉब्लेम तुम्हाला HS रिलेटेड मिळून जातील, लक्षात घ्या. ओके. त्याचबरोबर हा एक वेगळा क्वेश्चन, असा क्वेश्चन असू शकतो की कॅल्क्युलेट सेपरेशन बिटवीन nth BB and mth BB. म्हणजे फर्स्ट ब्राईट बँड, सेकंड ब्राईट बँड असे नंबर ऑफ ब्राईट बँड असणार आहेत. तर त्याच्यामध्ये चौथा ब्राईट बँड आणि 10वा ब्राईट बँड यांच्यामध्ये सेपरेशन किती असेल, असे पण क्वेश्चन असू शकतात. कॅल्क्युलेट सेपरेशन बिटवीन nth BB अँड mth BB. हे किती येणार सांगा सेपरेशन. nth BB चं काय येणार आहे, n λd बाय d येणार आहे, आणि mth BB चं काय होणार आहे, m λd बाय d येणार आहे. तर दोघांचं ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं, सेपरेशन काढायला, त्यांच्यामध्ये डिस्टन्स काढायला. म्हणजे समजा विचारलं 5वा ब्राईट बँड आणि 10वा ब्राईट बँड यांच्यामध्ये किती डिस्टन्स असेल, तर 5व्या ब्राईट बँडचा डिस्टन्स 5 λd बाय d येणार, 10व्या ब्राईट बँडचा डिस्टन्स 10 λd बाय d येणार आहे. ओके. तर 5व्या आणि 10व्या मधलं सेपरेशन किती येणार आहे, तर आन्सर काय येऊ शकतं, हे प्लस पण येऊ शकतं, मायनस पण येऊ शकतं, प्लस मायनस. आता हे कशावर डिपेंड असणार आहे बघा. आता ही समजा अशी स्क्रीन असेल तर इथं CBB असतो, CBB पासून मग इथं फर्स्ट असणार, इथं सेकंड असणार, इथं फॉर एक्झाम्पल nth असणार आहे. ओके. आता nth आणि mth सपोज त्याच्या पुढे असेल तर nth चं डिस्टन्स काय असणार आहे, हे xn असणार आहे, m चं काय असणार आहे, xm असणार आहे. तर nth आणि mth मधलं डिस्टन्स जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल दोन्ही मधलं. ओके. आता परंतु nth ब्राईट बँड जसा इकडे असतो ना, जसा mth ब्राईट बँड इकडे असणार तसा mth ब्राईट बँड इकडे पण असणार आहे. आता हे xm असणार आहे. सो nth ब्राईट बँडचं डिस्टन्स xn असेल, mth ब्राईट बँडचं डिस्टन्स xm असेल, तर nth ब्राईट बँड आणि mth डार्क बँड यांच्यामधलं सेपरेशन किती असणार आहे, आता ऍडिशन करावं लागेल. सो कॅल्क्युलेट सेपरेशन बिटवीन nth ब्राईट बँड अँड mth ब्राईट बँड असं जर विचारलं तर याच्यामध्ये आणखी क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं की ते दोन ब्राईट बँड सेम साईडचे आहेत का अपोजिट साईडचे आहेत. सेम साईडचे असतील तर काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल, आणि अपोजिट साईडचे असतील तर ऍडिशन करावं लागेल. मी काय सांगितलं लक्षात आलंय, सेम साईडला दोन्ही ब्राईट बँड जर असतील तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं, आणि अपोजिट साईड असेल म्हणजे कुणाच्या अपोजिट साईडला, CBBच्या अपोजिट, CBBच्या एकाच साईडला दोन्ही ब्राईट बँड असतील तर सबट्रॅक्शन करावं लागेल, आणि CBBच्या अपोजिट साईडला असेल तर काय करावं लागेल, त्यांचं ऍडिशन करावं लागणार आहे. हा चॅप्टर खूप इझी आहे, फक्त या टर्म्स तुम्हाला रिपीटेडली रीड कराव्या लागतील तर तुम्हाला काय होणार आहे, लक्षात या गोष्टी राहणार आहेत. याचे प्रॉब्लेम्स बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. याच्या सगळ्या केसेस आपण बघितलेल्या आहेत, याचे प्रॉब्लेम्स आपल्याला स्टडी करावे लागतील. तर हे तुम्हाला लक्षात येणार आहे. ओके. तर थोडे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करूया आपण. प्रॉब्लेम फ्रॉम DC Pandey I am going to solve. In Young's double slit experiment YDSE, green light of wavelength
here wavelength is used 500 nanometer, that is 500 into 10 raised to minus 9 meter, that is 5 into 10 raised to minus 7 meter, that is the wavelength is used. Here will be the second bright fringe is formed. Second bright bandचा distance काढायला सांगितलंय. Here will be the second bright fringe will be formed for a setup in which separation between slit म्हणजे small d 4 millimeter दिलंय. 4 millimeter means 4 into 10 raised to minus 3 meter. And screen is at a distance. Screenचं distance म्हणजे capital D. That is 1 meter. ओके, आता सोल्युशन कसं येणार? डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड n लॅम्बडा डी बाय डी हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. सो सेकंड ब्राईट बँडचा डिस्टन्स येणार आहे 2 लॅम्बडा डी बाय डी, बरोबर आहे ना? सो 2 लॅम्बडा आहे 5 into 10 raised to minus 7, डी आहे 1 आणि स्मॉल डी आहे 4 into 10 raised to minus 3. सो x2 येणार आहे 5/2 म्हणजे 2.5 into 10 raised to minus 4 मीटर, किंवा असं लिहू शकतो 0.25 into 10 raised to minus 3, सॉरी 0.25 into 10 raised to minus 3 मीटर, म्हणजे आन्सर येणार आहे 0.25 मिलीमीटर. 0.25 मिलीमीटर. 0.25 मिलीमीटर फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड ला काय असणार आहे? सेकंड ब्राईट बँड असणार आहे. आता हे 0.25 मिलीमीटर काय असणार आहे? सीबीपीच्या वर पण डिस्टन्स असणार किंवा खाली पण असणार आहे, त्याच्यामुळे प्लस मायनस साइन पण याला येऊ शकतं. नेक्स्ट, इन अ बायक्रोमॅटिक लाईट युज्ड इन वायडीएसी. बायक्रोमॅटिक म्हणजे 2 वेवलेंथ्स आहेत बघा. आता हॅव्हिंग वेवलेंथ लॅम्बडा 1. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, आता 2 वेवलेंथ वापरलेले आहेत. लॅम्बडा 1 आहे 400 नॅनोमीटर, 400 nanometer, and lambda 2 is 700 nanometer. Find minimum order of lambda 1 which overlap with lambda 2. Find minimum order of lambda 1 matches किंवा overlap with lambda 2 असं विचारलंय. आता आपण बघितलंय कधी मॅच होतंय, ज्यावेळी n1 लॅम्बडा 1 d डिवायडेड बाय d इज इक्वल टू काय होतंय, n2 लॅम्बडा 2 d डिवायडेड बाय d होते. त्यावेळी दोन्ही वेवलेंथचे बँड्स काय होतात? मॅच होतात, म्हणजे डिस्टन्स सेम यायला पाहिजे. d बाय d कॅन्सल. सो n1 लॅम्बडा 1 म्हणजे n1 into 400 इज इक्वल टू काय येणार आहे? n2 into 700 येणार. सो n1 बाय n2 किती येणार आहे बघा? 7/4 येणार. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? n1 बाय n2 7/4 म्हणजे 4th ऑफ